नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. वाइब्स मीडिया प्रस्तुत पॉवर प्लेयर्समध्ये आज आपल्या भेटीला येत आहेत डॉक्टर निखिल भामरे. डॉक्टर निखिल भामरेंना 15 वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे. ते ब्रेन आणि स्पाईन सर्जन आहेत. त्यांनी 4,000पेक्षा जास्त सर्जरीज केलेल्या आहेत. ट्रॉमा, ट्यूमर आणि कॉम्प्लेक्स सर्जरीमध्ये त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. ते अतिशय नवनवीन टेक्निक्स वापरत असतात, त्यामुळे पेशंट्सना त्रास कमी होतो आणि सक्सेसचा रेटही जास्त असतो. चला भेटूया डॉक्टर निखिल भामरे यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आमच्या पॉवर प्लेयर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. कुठलाही माणूस आपला फॅमिली डॉक्टर असला ना की तो सॉलिड भारी वाटतो, पण मेडिकल क्षेत्रामध्ये, मेडिकल या लाईनमध्ये तुम्ही न्यूरोसर्जरीसारखं कॉम्प्लिकेटेड फील्ड कसं निवडलं डॉक्टर? Yes. आणि म्हणजे तुम्ही MBBS झाल्यानंतर त्याकडे गेलात का? त्यात काय सुरुवातीच्या काळात आव्हानं होती, आम्हाला प्लीज सांगा. ओके. तर लहानपणापासूनच मला डॉक्टर होण्याचं एक मनात जिद्द होती. बरं. आणि मग आम्ही MBBSला प्रवेश मिळवल्यानंतर एक 4.5 वर्षाचा जो कालावधी असतो तो MBBSचा अभ्यासक्रम आम्ही पूर्ण करतो. आणि मग 1 वर्षाचं आमचं रोटेटरी इंटर्नशिपचा प्रोग्राम बरोबर. असतो, ज्यामध्ये आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटचे पेशंट्स हाताळतो, कॅज्युअल्टीमध्ये येणारे पेशंट्स बघतो आणि मग त्यांना जे काही इमर्जन्सी ट्रीटमेंट लागते ती देऊन आणि त्यांना रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला आम्ही रेफर करत असतो. त्यावेळेला जेव्हा मी ट्रॉमाचे पेशंट्स, हेड इंजरीज किंवा हे ट्यूमर्स असे पेशंट्स बघायचो, त्यावेळेला आम्ही म्हणजे त्या ब्रांचविषयी खूप फॅसिनेशन होतं. कारण एक ट्रॉमाचा आलेला पेशंट जो व्हेंटिलेटरवर आहे आणि जो खूप सिरियस आहे, अशा पेशंटला आम्ही रेफर करायचो. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आम्ही राऊंडला जायचो त्यावेळेला तो पेशंट बऱ्यापैकी स्टेबल झालेला असायचा. त्यामुळे हे आव्हानात्मक असं ब्रांच वाटली आणि त्यामुळे मी पुढे MS आणि मग नंतर MCH या 2 जे मोठे टप्पे असतात आमच्यात, तर त्यासाठी आम्ही एक न्यूरोसर्जरी हा विषय डोक्यात ठेवूनच त्या पद्धतीने मी प्रिपरेशन केलं. आणि त्यावेळेला आमच्या नीट CETमध्ये एक 7th रँकने महाराष्ट्रात येऊन आणि मी न्यूरोसर्जरी डिपार्टमेंट चूज केलं आणि अशा पद्धतीने माझा इथपर्यंत प्रवास आलेला आहे. फॅन्टॅस्टिक. आज सुद्धा तेवढाच आनंद होतोय हे ऐकताना. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स डॉक्टर. आणि त्यापुढे नंतर आम्ही जेव्हा गव्हर्नमेंटमधून शिक्षण पूर्ण करत असतो त्यावेळेला आमचा 2 वर्षाचा एक रुरल बॉन्ड असतो. तर मी वर्धा येथे जे महात्मा गांधी हॉस्पिटल आहे तिथे डिपार्टमेंट ऑफ न्यूरोसर्जरी सुरू केलं. त्यावेळेला मात्र बरंच ते चॅलेंजिंग होतं, कारण नवीन डिपार्टमेंट सुरू करणं एखाद्या ठिकाणी म्हणजे सगळे अलाइड तुमचे रिक्रुटमेंट्स, बाकी नवीन इन्स्ट्रुमेंट्स, नवीन डिपार्टमेंटसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या करून आणि तिथे आम्ही एक 60 बेडचा सेटअप तयार केला. हो. आय कॅन प्राऊडली से की ज्या वेळेला मी डिपार्टमेंट सोडून आलो 2 वर्षानंतर, त्यावेळेला तिथे 50+ सर्जरीज न्यूरोसर्जरीच्या आम्ही महिन्यात करायचो आणि नंतर पुढच्या न्यूरोसर्जनला हँडओव्हर करून मी तिथून एक चांगल्या नोटवर आलो इकडे. बरोबर. किती मोठी गोष्ट आहे ही आणि तुम्हाला किती समाधान वाटत असेल धन्यवाद. या गोष्टीबद्दल. डॉक्टर, ब्रेन सर्जरी म्हटलं की पहिले भीती वाटते. सगळे सिनेमातले शॉट्स आठवतात, मैं कहाँ हूँ, मैं कौन हूँ वगैरे. आणि जितकी पेशंटला भीती वाटते त्याच्यापेक्षा जास्त काळजी घरच्यांना वाटत असते. तुम्ही आजपर्यंत 4,000पेक्षा कितीतरी जास्ती सर्जरीज यशस्वीपणे ऑपरेट केलेल्या आहेत. तुम्ही या सर्जरीसाठी पेशंटला कसं मानसिकरित्या तयार करता? एक्झॅक्टली. तुम्ही जे आत्ता म्हटल्या की सगळ्यात जास्त चिंता, कारण पेशंट तर आमच्या बऱ्याच वेळेला अनकॉन्शियस अवस्थेत असतात, ते रिलेटिव्ह खूप घाबरलेले असतात. बरोबर. आणि आम्ही जरी रोज खूप सर्जरी करत असलो तरी पण त्यांच्या पेशंटसाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी ते पहिलीच केस असते. त्यामुळे ह्या अवस्थेत आम्ही त्यांना काउन्सिलिंग खूप महत्त्वाचं असतं. मी तर म्हणेल की सर्जरीचा रोल हा 50% असतो आणि काउन्सिलिंग हे 50% इम्पॉर्टंट असतं. तर आम्ही मल्टिपल काउन्सिलिंग सेशन्स घेतो, इन्क्लुडिंग पेशंट्स जे ट्युमर्सचे असतात, जे समजू शकतात. ट्रॉमामध्ये तर तो ऑप्शन नसतो आम्हाला. आणि मग पेशंट आणि फॅमिलीचे मल्टिपल काउन्सिलिंग सेशन्स, पेशंटला एक्झॅक्टली काय झालं आहे, त्यांना आपण पुढची ट्रीटमेंट काय देणार आहेत,
त्यांना विविध कोणकोणत्या मोडॅलिटीज ह्या आजारासाठी अवेलेबल आहेत, नवीन काही टेक्नॉलॉजी आहेत, काही सगळे ऑप्शन देऊन आणि ते जे काही चूज करतील त्या पद्धतीने आम्ही पुढच्या इलाज पद्धती, उपचार पद्धती करत असतो. तुम्ही आत्ता बोलता बोलता ट्रॉमा म्हणालात, तर ट्रॉमाबद्दल आम्हाला जरा एक्सप्लेन कराल का? ट्रॉमाचे पेशंट्स म्हणजे काय? आता जनरली जेव्हा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स होतात, तर त्या रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्समध्ये हेड इंजुरीचं प्रमाण 50% लोकांमध्ये दिसतं. बरोबर आहे. आणि जे आपण गव्हर्नमेंट एम्फॅसिस करतो आहोत की हेल्मेट वापरलं पाहिजे, सीट बेल्ट्स वापरले पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. कारण मी डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बघतो की एखादा पेशंट इथून निघाला आणि त्याला रस्त्यावरच्या कोपऱ्यावर जायचं होतं, मी हेल्मेट घातलं नाही आणि तो पडला आणि त्याच्याने खूप जास्त सिव्हिअर हेड इंजुरीज मी बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे हेल्मेट वापरणं नक्कीच गरजेचं आहे. त्याला ट्रॉमा म्हणतो आपण. त्याला आपण ट्रॉमा म्हणतो. ॲक्सिडेंटमध्ये किंवा अनकॉन्शियस होतात पेशंट्स वगैरे या एक्झॅक्टली. गोष्टी. येस येस येस. तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये एक बरीच सिंघम स्टाईल गोष्ट करत असता. ती म्हणजे पेशंट जागा असताना तुम्ही सर्जरी करता. येस येस. तर त्याला तुमच्या मेडिकल टर्म्समध्ये काय म्हणता? आणि दुसरं, पेशंट जागा असताना त्याच्यावर ऑपरेशन करणं हे किती सेफ आहे आणि डॉक्टरांसाठी सुद्धा किती कौशल्याचं आहे हे सांगा. राईट. आता ह्याला आम्ही अवेक क्रॅनिओटॉमी म्हणतो. अवेक क्रॅनिओटॉमी ही अशी गोष्ट असते की जिथे इलोक्वंट एरियाजमध्ये ब्रेनच्या ट्युमर्स असतात. साध्या भाषेत सांगायचं तर इलोक्वंट एरिया म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या मेंदूमध्ये वाचा असते, भाषा असते, त्याच्यानंतर डावा मेंदू आपल्या उजव्या बाजूची ताकद सांभाळतो आणि उजवा मेंदू डाव्या बाजूची. तर ज्या वेळेला अशा भागांमध्ये ट्युमर्स असतात आणि आम्ही त्याची सर्जरी करायला जातो, त्यावेळेला दुसऱ्या बाजूचा पक्षघात होणे, ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो, वाचा जाणे, पेशंटचं कॉन्शियसनेस जाणे, ह्या सगळ्या गोष्टींची शक्यता लक्षात घेता एक सेफर ऑप्शन म्हणजे अवेक क्रॅनिओटॉमी असतो, ज्यामध्ये भूलरोग तज्ज्ञांचाही तेवढाच रोल असतो. तिथे आम्ही पेशंटला पूर्णपणे जागा ठेवतो. जो त्वचेचा किंवा स्काल्पचा जेवढा भाग गरजेचा असतो तिथे भूल देतो आणि पेशंटला जागा ठेवून एक म्हणजे लोकल अनेस्थीशिया, लोकल एनेस्थेशिया कंप्लीट नाही. नाही आणि एक डेक्सिटोमेडेट म्हणून एक अवेक एनेस्थेशियाचं ड्रग असतं, ते चालू करून पेशंटला आम्ही जागा ठेवून त्यांना बोलायला लावतो, त्यांना हातापायची हालचाल करायला लावतो. म्हणजे आम्ही ज्या एरियात सर्जरी करतो आहे त्या एरियामधून दुसऱ्या बाजूला जर शिफ्ट झालो आणि पेशंटच्या हातापायावर काही परिणाम दिसायला लागला तर आम्ही त्या ठिकाणी स्टॉप होतो आणि पेशंटला जे भविष्यात जे काही कॉम्प्लिकेशन्स किंवा धोके होणार होते ते टाळले जातात त्याच्याने. त्यासोबतच आम्ही न्यूरो मॉनिटरिंगचे डिव्हाइसेस असतात आणि न्यूरो मायक्रोस्कोप असतात, ज्याने हाय मॅग्निफिकेशन मिळतं. न्यूरो मॉनिटरिंगने आम्हाला ह्या अवेकसोबतच दुसऱ्या गोष्टी मॉनिटर करता येतात. तर ह्या सगळ्या नवीन मॉडॅलिटीज आम्ही पेशंटच्या चांगल्या रिकव्हरीसाठी डेली यूज करत असतो. किती अभिमान वाटतो हे ऐकताना. कारण युजली कुठलाही कॅन्सर, ट्यूमर हे असेल तर एक काळ असा होता की सगळे ज्यांच्याकडे पैसे आहेत ती माणसं परदेशी धाव घ्यायची. बरोबर. आज तुम्ही आपल्या नाशिकमध्ये ही सर्जरी करताय, लोकांना त्याबद्दलचा अवेअरनेस देताय आणि एका माणसाची सर्जरी जेव्हा चांगली होते तेव्हा तो साहजिकच आपल्या ओळखीच्यांनाही सांगतो. त्यामुळे मोठी गोष्ट आहे ही. आणि जनमानसात हाच मोठा गैरसमज होता की ब्रेन ट्यूमर किंवा मेंदूच्या ऑपरेशन नंतर पेशंट वाचत नाही. आता हे मिथ झालं आहे आणि हे इतकं सेफ झालं आहे की एक 90 to 95% पेशंट्स याच्यातून एकदम चांगल्या प्रकारे रिकवर होतात. आजकाल म्हणजे ब्रेन बरोबरच आपण बघतोय की स्पाईन प्रॉब्लेम्स खूप वाढलेत. खूप तक्रारी ऐकतोय आपण. त्याच्याबद्दल अनेक जण काही ना काहीतरी व्यायाम करत असतात किंवा आपल्या ट्रेनरला सांगत असतात किंवा सहज बोलताना काहीतरी ऐकतो आपण C4 C5 वगैरे असं आम्ही ऐकत असतो. मी मेडिकल स्टुडंट नाही आहे त्यामुळे त्याचं करेक्ट ज्ञान नाही आहे, पण यंगर जनरेशनमध्ये हे प्रॉब्लेम्स खूप ऐकू येतात. तर तुम्ही त्याबद्दल यंगर जनरेशनला आणि ओव्हरऑल स्पाईन इश्यूज असणाऱ्या माणसांना काय सल्ला द्याल? ओके. तर जसं तुम्ही म्हटलं की आता यंगर जनरेशनमध्ये खूप स्पाईनचे प्रॉब्लेम बघायला मिळत आहे. आता मागच्या एक 7-8 वर्षापूर्वी जर बघायला गेलं तर माझ्याकडे येणारे स्पाईनचे OPD, ओव्हरऑल OPDमध्ये 50-60% पेशंट स्पाईनचे असतात. आधी हा जो इन्सिडन्स होता तो जनरली 60 इयर्स नंतर आम्ही बघायचो. आता तो 40 नंतर बऱ्याच लोकांना हे प्रॉब्लेम यायला सुरुवात झालेली.
त्याच्यात मेन कारणं जी आहेत तर त्याला बोन हेल्थसाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटॅमिन D3, B12 ह्या गोष्टी बऱ्यापैकी कमी होत आहेत. त्याच्यात कारणं आहेत की आहार संतुलित नसणं, त्यानंतर सनलाईटचं एक्सपोजर खूप कमी झालेलं आहे, त्यानंतर बाईकचा अतिरिक्त वापर, खड्डेमय रस्ते आपले, तसंच IT प्रोफेशनलचं बघाल तर दिवसभर AC मध्ये बसून 8-8, 9-9 तास ते काम करत असतात. हं. त्यामुळे त्यांचं पोश्चर बऱ्यापैकी चुकीचं असतं. पुढे वाकून काम करणं, कंटिन्युअसली मान खाली असणं, कीबोर्डचा पोझिशन व्यवस्थित नसणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे नक्कीच ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला सध्या इन्सिडन्स त्याचा वाढलेला आहे यंगर जनरेशनमध्ये. ज्या कुठल्या केसेस तुम्ही हँडल केल्या आहेत डॉक्टर, त्यात जीवनशैली जी असते आपली, त्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या बाबतीत जागरूक राहायला पाहिजे, जेणेकरून ॲक्सिडेंट तर एक्झॅक्टली, ते वेगळा आपल्या मुद्दा हातात आहे, नसतो. हो हो. पण त्याच्या पलीकडे स्वतःचं स्पाईन हम्म. आणि मेंदू याची काळजी घेण्यासाठी आम्ही कशा प्रकारे जागरूक राहायला पाहिजे? ओके. तर मेंदूचा जी ब्रेन हेल्थ म्हणतो आपण, हं. सगळ्यात महत्त्वाच्या काही 3-4 गोष्टी असतात. साऊंड स्लीप खूप महत्त्वाची असते. आपल्या मेंदूला एक 7 ते 9 तासाची साऊंड स्लीप मिळणं खूप गरजेचं असतं, ज्यातून तो रिकवर करत असतो. त्यानंतर आपलं इन्फ्लामेशन असतं, त्यात आपल्या काही गोष्टी असतात आहारातल्या, जसं omega-3 फॅटी ॲसिड्स, विटॅमिन्स, मिनरल्स, हे जनरली आम्ही नट्स म्हणतो, ज्याच्यात अक्रोड्स खूप चांगले असतात ब्रेन हेल्थसाठी. त्यानंतर फिश हे आहारात घेणं गरजेचं असतं. हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर आपल्याला रेग्युलर एक्झरसाइजेस, मेडिटेशन ह्या एक कमीत कमी 60 to 90 मिनिट्स एक्झरसाइज करणं गरजेचं असतं, ज्यामुळे आपल्याला मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्याचप्रमाणे न्यू स्किल्स ॲक्वायर करणं म्हणजे नवीन काहीतरी एखादी गोष्टी शिकणं, बरोबर. ज्याच्यात आपण गिटार म्हणतो, कोणाला ज्याची आवड असेल, त्याने ब्रेनला चालना मिळत जाते. आपला राईट ब्रेन हा क्रिएटिव्ह ब्रेन म्हणतो आपण, आणि त्यामुळे मग त्या ब्रेनला चालना मिळत राहते. कॉग्निटिव्ह डिक्लाईन कमी होतात अशाने. सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं की जे आपले सोशल इंटरॅक्शन्स आहेत, हं. आपले मित्र आहेत, फॅमिली आहे, तर त्यांना भेटणं, त्यांच्याशी चर्चा करणं, ह्या सगळ्या गोष्टी दॅट आर प्रिव्हेंटिव्ह फॅक्टर्स फॉर अल्झायमर्स सारख्या डिसिजेससाठी. एकलकोंडेपणाने मेंदूचे बरेच डिजनरेशन अर्ली होतात आणि आपल्याला कॉग्निटिव्ह डिक्लाईन जे म्हणतो ते खूप लवकर दिसायला लागतात. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं. तसंच स्पाईन हेल्थच्या बाबतीत सांगेल मी आता आहारात जे बदल सांगितले, त्यानंतर मग समजा आपले IT प्रोफेशनल्स आहेत, त्यांच्यामध्ये आपण पोश्चर सुधारणं महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये आपल्याला जनरली सिटिंग पोश्चरमध्ये आपली बॅक स्ट्रेट हवी. त्यानंतर आपला जो कीबोर्ड हवा तो एल्बो लेवलला पाहिजे. आपलं मिड स्क्रीन आपल्या आय लेवलला हवी, ज्याने आपल्या नेकवर अतिरिक्त ताण येणार नाही. तसंच आजकाल मोबाईलचा प्रचंड वापर वाढला आहे. बरोबर. मोबाईल जनरली आपण असा बघतो हं. आणि आपला नॉर्मल ॲक्सिस जो अपराईट असतो मानेचा, ज्यावेळेला आपण खाली वाकून पुढे वाकून मोबाईल बघत असतो, त्यावेळेला जवळपास 20 टाइम्स प्रेशर आपलं मानेच्या मणक्याचं वाढतं आणि आजकाल त्याला टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणतो. आणि हे आम्हाला खूप यंग पेशंट्समध्ये बघायला मिळतं आहे की जे झोपून मोबाईल बघत असतात, पुढे वाकून मोबाईल बघत असतात. तर हा टेक्स्ट नेक सिंड्रोमसाठी मोबाईलचा वापर कमीत कमी करायचा. बाईकवर काळजी घ्यायची. मी जसं हेल्मेट सांगितलं त्याच हो. पद्धतीने अतिरिक्त वापर टाळायला हवा बाईकचा. डॉक्टर, तुमचं जे उत्तर आहे ना, मला असं वाटतं ह्याचं आत्ताच्या आत्ता आम्ही एक रील बनवावं आणि हे व्हायरल करावं. कारण तुम्ही इतक्या छान गोष्टी सांगितल्यात. मला कधीही हे जाणवलं नव्हतं की विश्रांती. तुम्ही सगळ्यात पहिला मुद्दा झोपेबद्दल सांगितलात. म्हणजे मला नेहमी असं वाटत असतं, माणसाला जर चांगलं काम करायचं असेल, आमच्या क्षेत्रामध्ये इतक्या इरॅटिक शिफ्ट्स असतात. कधी नाईट शिफ्ट असते, कधी डे शिफ्ट असते, कधी सकाळी 6 वाजता, तर कधी कधी पहाटे 5 वाजेपर्यंत शूटिंग असतं. अशा वेळेला आमच्या झोपेचे तास इतके हालत असतात, पण जितके तास विश्रांती मिळू शकते ती मी आणि माझ्या टीमनी किंवा पूर्ण युनिटनीच घ्यावी, असा आम्ही सगळे प्रयत्न करत असतो. पण त्याच्यावर तुम्ही आज अंडरलाईन केलं आहे. हो, एक्झॅक्टली. मी तर अर्ज करेल की तुमच्यासारख्या प्रोफेशन्समध्ये एक 7 आवर्स तरी मिनिमम स्लीप मिळाली पाहिजे. कारण एक ती कंटिन्युअस स्लीप जी असते ती खूप REM स्लीप म्हणतो आपण त्याला, ती खरंच गरजेची असते. बरोबर. आणि त्याबरोबरच तुम्ही दुसरा मुद्दा हा सांगितलात की आपल्या सुहृदांना भेटत राहिलं पाहिजे. आपली फॅमिली असेल, आपले मित्रमैत्रिणी असतील. मला असं वाटतं 4,000 काय 40,000 आणि मल्टिप्लाइड बाय मेनी
अशा लोकांना तुमच्या कन्सल्टेशनचा फायदा मिळू दे. कारण ज्या भावनेतनं तुम्ही पेशंट्सना हील करायचा प्रयत्न करताय ती खूप पायस आहे. म्हणजे असं नाही आहे की आधी तुम्ही पैसे द्या आणि मग बरोबर. मी तुम्हाला माझे मोलाचे शब्द सांगीन. तुम्ही आमच्या पॉवर प्लेयर्सच्या सगळ्या प्रेक्षकांना इतकी महत्त्वाची माहिती दिलीत, तीही आम्हाला समजेल अशा सोप्या शब्दात. यासाठी तुमचे मनापासून आभार डॉक्टर. थँक्यू सो मच. थँक्यू.